सीईटी परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उमेदवारांचा चेहरा ओळखण्यासाठी आता एआयचा वापर करण्यात येणार आहे आणि याची सुरुवात सीईटी सेलच्या 19 मार्च रोजी होणाऱ्या पहिल्या परीक्षेपासून होणार आहे। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार झाले, त्यामुळे सेस्कॉम संस्थेने 11वीच्या ऑनलाईन प्रवेशाचा ऑडिट जाहीर करण्याची मागणी केलेली आहे। पोषण आहार अनुदानात ₹1.12 वाढ झाली आहे। अनेक महिन्यांपासून पोषण आहार पुरवणाऱ्या संस्थांकडून महागाईमुळे दरवाढीची मागणी होत होती। या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने नवीन शासन निर्णयानुसार आहार खर्चामध्ये दरवाढ मंजूर केली आहे। पुण्यामध्ये अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे। शहराच्या विविध भागामध्ये पाणी पुरवठ्याची वेळ 1 ते 1.5 तासांनी कमी केली आहे, तर अनेक भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। कर्वेनगर, एरंडावणे, गोखलेनगर, विद्यापीठ परिसर, बिबेवाडी, शिवाजीनगर या परिसरामध्ये पाणी कपात झाली आहे। वाशिममध्ये पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 210 विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव तयार केलाय। या नियोजनासाठी ₹1,36,00,000 खर्च अपेक्षित आहे। पाणी टंचाईमुळे महिलांना सर्वाधिक हाल सहन करावे लागतात। राज्यात विजेच्या मागणीचा पुन्हा विक्रम झालाय। राज्यभरामध्ये 29,000 मेगावॅटची नोंद करण्यात आली आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून तापमानात वाढ झाल्याने विजेच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे। धारावीतल्या मालमत्तांचं हस्तांतरण महापालिकेकडूनच होणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्व मालमत्तांचं हस्तांतरण पालिकेऐवजी धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडून करण्याचा निर्णय पालिकेने घेतलेला होता। मात्र आता हे परिपत्रक पालिकेने रद्द करून निर्णय मागे घेतलाय। बेकरींना पर्यावरणपूरक इंधनाकडे वळण्यास मदत होणार आहे। याआधी पर्यावरणपूरक इंधन वापरण्यास इच्छुक असलेल्या बेकरी आणि भोजनालयांना मुंबई अग्निशमन दलाकडून एनओसीचं प्रमाणपत्र आवश्यक होतं। बीएमसीने ही अट आता काढून टाकत एनओसीचे नियम शिथिल केलेत। मुंबई मनपाकडून कोस्टल रोडजवळ हेलिपॅड बांधण्याचा विचार सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाख कोटींच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला आणि यावेळी त्यांनी वरळी डेअरी समोरच्या जागेवर हेलिपॅड बनवण्याचा विचार असल्याचं सांगितलंय। बीएमसीने रिकाम्या जमिनीचा भाडेपट्ट्या धोरणामध्ये सुधारणा केली आहे, ज्यामुळे आता 125 चौरस मीटरपेक्षा लहान भूखंडांना 30 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्टा मालमत्तेमध्ये रूपांतरित करण्याची परवानगी देण्यात आली आहे। मुंबईतल्या 610 जागांच्या भाडेपट्ट्या धोरणातून बीएमसी 2,000 कोटी रुपये कमावणार आहे। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरं आता पती पत्नी दोघांच्या नावे करण्याचा निर्णय मुंबई मनपाने घेतला आहे आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मुंबईमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे। त्या पाठोपाठ आता एमएमआर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानेही पती पत्नीच्या नावे घराची नोंदणी करण्याचं परिपत्रक जारी केलं आहे। सिडको प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिलाय। नवी मुंबई विमानतळाचं भूसंपादन पूर्णपणे बेकायदा असल्याचं हायकोर्टाने म्हटलंय। वहाड, बामणडोंगरी, उल्वे या परिसरातील शेतकऱ्यांच्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिलाय। हाजी अली इथं 1200 गाड्यांची क्षमता असलेलं वाहनतळ उभारले जाणारे कोस्टल रोडचं काम अंतिम टप्प्यात आले, त्यामुळे या मार्गाच्या आसपास वाहनतळ उभं करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। तेजस, जनशताब्दी यासारख्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांची धाव गेल्या अनेक महिन्यांपासून सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत होतीये आणि मंगळुरू एक्सप्रेस सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावतीये। दरम्यान 21 मार्चपर्यंत हेच वेळापत्रक कायम राहणार आहे। राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने बस आणि ट्रकमध्ये हायड्रोजनचा वापर करून 5 प्रकल्प सुरू केले आहेत आणि या प्रकल्पांतर्गत देशातील प्रमुख महामार्गावर ग्रीन हायड्रोजनचा वापर असलेली वाहनं धावणार आहेत। या मार्गामध्ये पुणे मुंबई महामार्गाचा समावेश आहे। गोंदियातल्या फुलचूर ग्रामपंचायत लवकरच नगरपंचायत होणार आहे आणि तसं परिपत्रक सुद्धा फुलचूर ग्रामपंचायतीला प्राप्त झालंय। गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते। पुणे मेट्रोने महिलांसाठी खास सवलत आणली आहे। जागतिक महिला दिनानिमित्तानं पुणे मेट्रोचा वन डे पास फक्त 20 रुपयांमध्ये काढता येणार आहे। वन डे पासची मूळ किंमत ही 118 रुपये आहे, मात्र 8 मार्चपर्यंत महिलांना हाच पास 20 रुपयांमध्ये मिळणार आहे। पुणे मेट्रोच्या प्रत्येक स्थानकावर सवलत पासची ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचे रेकॉर्ड पोलिसांनी काढले। आरोपी दत्तात्रय गाडेचा शिरूर, अहिल्यानगर, सोलापूर बसस्टॉपमध्येही वावर असल्याचं आढळून आलंय। गाडेनं या आधी असे गुन्हे केल्याची शक्यता, तर पीडित महिलांना तक्रार देण्यास पुढे येण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। स्वारगेट बलात्काराच्या प्रकरणानंतर आता पुण्यामधल्या पीएमपीएल सतर्क झालंय आणि बसमध्ये महिला प्रवाशांना त्रास दिला तर बस चालक आणि वाहकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये बस घेऊन जावी अशा सूचना पीएमपीएल प्रशासनाकडून सर्व वाहक आणि चालकांना देण्यात आल्यात। सुरक्षेच्या कारणास्तव पीएमपीएल सर्व बस डेपोमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरा बसवणार आहे।
मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली आहे। मंत्री म्हणून काम करताना कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा सातत्यानं 800 किलोमीटरचा प्रवास करणं शक्य नसल्यामुळे पालकमंत्रीपद सोडल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आता क्रीडा मंत्री दत्ता भरणे लवकरच घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 85 दिवस पूर्ण झाले, मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये। कृष्णा आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेतात। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आणि त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीसही जाहीर केले। बीडमधल्या चिंचोटीमध्ये वाल्मिक कराडच्या पोस्टरला जोडे मारून निषेध करण्यात आला। संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोपपत्रातला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि त्यामुळे नागरिक संतप्त झाले। पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागानं रेल्वेच्या 26 अधिकाऱ्यांना अटक केली। यामध्ये वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंत्यांचा समावेश आहे। उत्तर प्रदेशच्या मुगलसराय इथं मुख्य लोको पायलट पदावर पदोन्नतीसाठी मंगळवारी परीक्षा होणार होती। रस्त्याच्या कामादरम्यान झाडांच्या बुंध्याभोवती काँक्रिटीकरण केल्याप्रकरणात मुंबई मनपानं आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाला नोटीस बजावली। झाडाभोवतीचं काँक्रिटीकरण काढून तिथं 1 मीटर लांबी रुंदीची जागा सोडून त्यामध्ये लाल मातीचा भराव करावा असे निर्देश विमानतळ प्राधिकरणाला दिलेत। बेकायदा होर्डिंग्स आणि बॅनरबाजीला आळा बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज आहे असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय। व्यावसायिक, आध्यात्मिक यापेक्षा राजकीय बॅनरबाजी जास्त होत असल्याचं निदर्शनास येताच हायकोर्टानं ही गरज व्यक्त केली आहे। आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली याचाही तपशील सादर करण्याचे निर्देश महापालिकांनी देण्यात आले। साखर महागण्याची शक्यता आहे। फेब्रुवारी अखेरपर्यंत साखर उत्पादनामध्ये 14% घट झाली आहे। उष्णतेच्या लाटेमुळे साखरेचे उत्पादन आणखी घटण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुरवठ्यामध्ये घट झाल्यानं साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये मार्च महिन्यात पारा 40 अंशांच्या पार जाण्याची शक्यता आहे। मुंबईकरांना सध्या उष्ण हवामानाला सामोरं जावं लागते। पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे आणि समुद्राहून वाहणाऱ्या वाऱ्याला स्थिर होण्यास विलंब लागत असल्यानं मुंबईचा पारा चढू लागलाय। दरम्यान 13 मार्चपर्यंत तापमान वाढीचा हा कल कायम राहील असं हवामान खात्यानं म्हटलंय। राज्यात बहिरेपणाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे। सतत कानावर पडणारा दणदणाटी आवाज, डीजे, हेडफोनचा अतिवापर यामुळे श्रवणदोषाचं प्रमाण वाढलंय। राज्यात गेल्या 34 महिन्यात बहिरेपणाच्या 1,36,000 तक्रारी मिळालेल्या आहेत। मुंबईत सफाईच्या नियोजनाचे 3-13 वाजल्याचं चित्र दिसतंय। गेल्या 5 वर्षांपासून भरती रखडल्यामुळे सफाई कामाचं नियोजन आणि देखरेख करणाऱ्या पर्यवेक्षकांची 96 पदंही रिक्त आहेत। त्यामुळे सध्या इतर कर्मचाऱ्यांना जास्तीचं काम करावं लागतंय। एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमधून रसायन मिश्रित पाणी थेट नद्यांमध्ये सोडलं जातं, त्यामुळे नद्यांच्या प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे। ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाल्याची कबुली पर्यावरण आणि वातावरणीय मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली। मुंबई ड्रग्सच्या विळख्यात आली आहे। ड्रग्स प्रकरणामध्ये मुंबईत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे। आतापर्यंत 512 कोटींचा मुद्देमाल कारवाईतून जप्त करण्यात आलाय। तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली। पुण्यात वर्षभरात अंमली पदार्थांचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलंय। पुण्यामधून वर्षभरात 3,679 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात याबाबतची धक्कादायक माहिती दिली। पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये 3 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं। 3 लाखांच्या ड्रग्जसह एका महिलेला पोलिसांनी अटक केली। शिक्रापूर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली। महिलेनं ड्रग्ज कुठून आणलं याचा आता तपास सुरू आहे। राज्यात 2024 या केवळ एका वर्षामध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल 7,000 कोटींची फसवणूक झाली आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली। दरम्यान या गुन्ह्यांमध्ये केवळ 11% आरोपींनाच अटक करण्यात आली। 89% आरोपी मात्र मोकाट फिरतात। मुंबईत गेल्या वर्षभरामध्ये 11,000 प्रवाशांचे मोबाईल चोरट्यांनी पळवले आणि त्याची किंमत 27 कोटी 10 लाखांच्या घरात आहे। मुंबई लोहमार्ग पोलिसांनी 40% गुन्हे उघडकीला आणले। गर्दीने तुडुंब भरलेल्या लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या। कल्याण स्थानकावर मोबाईल चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्यात। कल्याण स्थानक हे जंक्शन असल्यानं या ठिकाणी मोठी वर्दळ असते आणि याच गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी नागरिकांचा मोबाईलसह सामान लंपास केलं। नाशिकच्या अश्विननगर भागात सोनसाखळी चोरांनी महिलेच्या गळ्यातली सोन्याची पोत हिसकावली। महिला आपल्या घरासमोर फिरत असताना बाईकवरून आलेल्या भामट्यांनी ही चोरी केली।
शहापुरातल्या शिवाजीराव जोंधळे कॉलेजच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश केला. सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांकडून 1700 रुपये घेऊन एका खासगी खात्यावर वळवल्याचा आरोप आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्गात संतापाची लाट उसळली. भंडाऱ्यातल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. आंदोलनात शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची जाहीर केलेली रक्कम तातडीनं द्या, डीबीटीची रक्कम खात्यात जमा करा अशी मागणी करण्यात आली. गोंदियात महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस कमिटीनं धरणं आंदोलन केलं. यावेळी गांधी प्रतिमेसमोर महायुती सरकारच्या विविध धोरणांचा निषेध करण्यात आला. महायुती सरकारनं अराजकता माजवली असा आरोपही यावेळी करण्यात आला. प्रतिमेला जोडे मारले तसंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आरोपींचा पाठीराखा धनंजय मुंडे असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. जळगावातल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये पोलीस कर्मचारी असलेल्या रुग्णानं डॉक्टरांच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन केलं. किडनी स्टोनच्या उपचारादरम्यान डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारानं किडनी निकामी झाल्याचा आरोप चंद्रशेखर सुरंगे यांनी केलाय. किडनीची भरपाई करावी तसंच किडनी काढण्याचा खर्च द्यावा अशीही मागणी रुग्णानं केली. सोलापूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू व्हावं या मागणीसाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी पाठपुरावा केला आणि देवेंद्र कोठेंनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. कोल्हापूरच्या पन्हाळगडावर 3D थिएटर उभारण्यात आलेलं आहे आणि पन्हाळगडचा रणसंग्राम असं या थिएटरचं नाव आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर गडावर आकर्षक विद्युत रोषणाई केली. 4.5 किलोमीटर तटबंदीला विद्युत रोषणाई केल्यानं संपूर्ण पन्हाळा सध्या उजळून निघालाय. जळगावातल्या बहिणाबाई विद्यापीठामध्ये अण्णाभाऊ साठे लोककला महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवामध्ये खानदेशातील ज्येष्ठ लोककलावंतांनी विविध सादरीकरण केलं. खानदेशातील लोककलेच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन यावेळी नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना झालं. साताऱ्यातल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 91 इच्छुकांनी अर्ज केला. भाजपा आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे कराड तालुकाध्यक्ष निवास थोरात यांच्यासह 91 इच्छुकांनी अर्ज दाखल केला. सर्व विरोधक एकत्रित निवडणूक लढणार असल्याची माहिती भाजपा आमदार मनोज घोरपडे यांनी दिली. मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला. एका BMW कारची डिव्हायडरला धडक बसली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना ही गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरला धडक देऊन लेन बदलून विरुद्ध दिशेच्या डिव्हायडरवर आदळली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात घडल्याचं सांगितलं. साताऱ्यातील आणेवाडी टोलनाक्याजवळ खासगी बसला भीषण आग लागली. सुदैवानं या घटनेमध्ये कुठली जीवितहानी झाली नाही. यावेळी अग्निशमक दल घटनास्थळी तात्काळ दाखल झालं आणि आग आटोक्यात आणली. नाशिकच्या पांढरुण गावामध्ये शासकीय आश्रमशाळेचं गेट पडल्यामुळे 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले. तसंच दोषी प्रशासनावर कारवाई करत पीडित कुटुंबाला मदत करण्याची मागणी करण्यात आली. येवल्यातल्या नगर मनमाड महामार्गावर इंधनाच्या टँकरला कंटेनरनं धडक दिली. अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झालाय. दरम्यान कन्नड घाटातून अवजड वाहनांची वाहतूक येवला मार्गे वळवल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलंय.